चंद्रकांतजी, तुम्ही तिथे संपूर्ण तो राडा समोर उभं राहून पाहिलेला आहे. तुमचं दिवसभरातील निरीक्षण आणि त्यानंतर आतापर्यंत ज्या घडलेल्या सर्व घटना आहेत या संदर्भातील तुमचं निरीक्षण. आपण जर बघितलं तर काल जे काही घडलं ते महाराष्ट्र राज्याला काळिमा फासणार आहे. हं. म्हणजे विधान भवनाच्या इतिहासात पहिल्यांदा म्हणजे आमदार एकमेकांच्या अंगावर धावून जाणं, तिथे वेलमध्ये जाणं, अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत जाणं, तो राजदंड उचलणं, म्हणजे ह्या घटना होतच असतात. पण त्याच्यामुळे त्याच्यानंतर अशी म्हणजे त्या विधान भवनाच्या आवारामध्ये तिथे दोन पक्षांचे कार्यकर्ते एकत्र येतात, एकमेकांना मारतात, कपडे फाडेपर्यंत मारतात. आणि त्यावेळेला जर ते सुरक्षा कर्मचारी जे विधान भवनाचे आहेत ते जर तिथे चंद्रकांतजी, तुम्ही तिथे प्रत्यक्षदर्शी होतात. संपूर्ण घटनाक्रम कसा झाला, हे कार्यकर्ते आतमध्ये कसे आले, कुठून आले, हे कार्य संपूर्ण घटनाक्रम सांगा. हे कार्यकर्ते पडळकरांच्या सोबतचे जे कार्यकर्ते ते पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या सोबत आले. आणि जे आव्हाडांचे कार्यकर्ते होते ते पासावरती आलेले असं कळतंय मला. जी. त्यामुळे त्यांच्याकडे पास होते, परंतु जे पडळकरांसोबत जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे पास नव्हता असं सांगितलं जात आहे. बरं. आणि ते पडळकरांचे मावस भाऊ आहेत असं म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी जेव्हा निवेदन केलं तेव्हा त्यांनी हे सांगितलं की ते पडळकरांचे मावस भाऊ आहेत आणि ते मावस भाऊ सांगून आले. आता जी. याच्यामध्ये खरं जर बघायला गेलं ना तर सुरक्षा रक्षकांची चूक आहे, असं कोणाला सोडता येत नाही. मावस भाऊ असो, सक्का भाऊ असो, कोणी असलं खरंय. तरी पासाशिवाय सोडलं जात नाही. आणि ही घटना जेव्हा म्हणजे जेव्हा ते सगळे ते कार्यकर्ते त्या पोर्चमध्ये सगळे तिथे उभे होते आणि अचानक तिथे नितीन देशमुख होते आणि समोरच पडळकरांचे कार्यकर्ते होते. आणि असं म्हणजे ते प्रत्यक्ष आम्ही पाहिलं नाही की पडळकरांनी इशारा केला की नाही, परंतु असं सांगितलं जातं की कारण तोपर्यंत ते मारामारीचं प्रकार सुरू म्हणजे ते तीन चार कार्यकर्ते आहेत त्यांनी ठीक नितीन आहे. देशमुखांवर हल्ला आणि केला. चंद्रकांतजी, ज्यावेळेस पत्रकाराला मारहाण झाली त्यावेळेस सुद्धा तुम्ही प्रत्यक्षदर्शी होतात. तो तो नेमका प्रसंग कसा घडलाय? ते हे जे मारहाणीचं प्रकरण झालं ना त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं की हा जो ज्याने मारहाण केली टकले तर त्याच्यावरती मकोकाचा आरोप आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तो फोटो वगैरे दाखवला तर सगळे माध्यमकर्मी त्यांना म्हणतो की तुम्ही तिथे येऊन बाईट द्या ह्याच्यावरती की ते मकोकाचे आरोप आहेत. तर आव्हाड म्हणाले की एक 5 मिनिटं थांबा, मी येतो. त्याच्यानंतर ते आव्हाड तिकडून आले आणि पोडियमवरती बाईट द्यायला जात होते. तर त्याच वेळेला अंबादास दानवे समोर येत होते. ते दोघे तिथे उभे राहिले आणि दोघे बोलत होते. त्याच वेळेला एक पत्रकार तो त्यांच्या मागे उभा होता, मी या बाजूला उभा होतो. तो पत्रकार ते दोघे काय बोलतात त्याचं शूटिंग करत होता. तर अगोदर आव्हाडांचं लक्ष नव्हतं, ते अंबादास दानवेशी बोलत होते. पण जेव्हा आव्हाडांनी उजव्या बाजूला वळून बघितलं तेव्हा तो शूटिंग करताना दिसला त्याला. म्हणून त्याने त्याच्या हातावर फटका मारला आणि म्हणला हे काय प्रकरण आहे का, हे तुम्ही इथं काय असं आमचं खाजगी जे बोलणं आहे ते तुम्ही रेकॉर्ड करता. ॲक्च्युली ते खाजगी बोलणं नव्हतं, कारण सगळे कॅमेरे त्यांच्यावरती होते आणि सगळेजण ते शूटिंग करत होते. म्हणजे तिथे त्यांनी खरं तर मारायची आवश्यकता नव्हती, परंतु त्यांच्या मनात जो काय राग होता तर तो राग त्यांनी त्या पत्रकारावरती हे केला, व्यक्त केला आणि त्याला मारलं. म्हणजे नशीब की त्या पत्रकाराचा मोबाईल खाली पडला नाही, नाहीतर मोबाईल खाली पडला असता त्या पत्रकाराचं खूप नुकसान झालं असतं. आणि हे जे सगळं प्रकरण आहे, आम्ही जेव्हा ती माहिती घेतली तर आम्हाला असं सांगितलं की बिना पास जर एखादा कार्यकर्ता आला असेल विधान भवनामध्ये आणि त्याने जर असं काही प्रकरण केलं असेल तर तो ज्याच्या नावावर आला असेल तर तो आमदार त्याला कारणीभूत आहे आणि त्या आमदारावरती कारवाई केली जाईल असं सांगितलं आम्हाला.